कधी गर्दीत, कधी प्रवासादरम्यान, तर कधी नकळत हरवलेला मोबाईल पुन्हा मिळेल अशी आशाच अनेक नागरिक सोडून देतात. मात्र खोपोली पोलिसांनी आपल्या तत्परतेने, तांत्रिक कौशल्याने आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे तब्बल 40 नागरिकांच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद फुलवला आहे. खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध नागरिकांनी गहाळ झालेल्या मोबाईल फोनबाबत तक्रारी दाखल केल्या होत्या. या तक्रारींचा गांभीर्याने तपास करत पोलिसांनी सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर या आधुनिक प्रणालीचा प्रभावी वापर केला. तांत्रिक तपास, माहिती संकलन आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याच्या माध्यमातून पोलिसांनी तब्बल 6,96,000 रुपये किमतीचे 40 मोबाईल फोन शोधून काढण्यात यश मिळवले आहे. विशेष म्हणजे हे मोबाईल केवळ रायगड जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रातील विविध भागांसह इतर राज्यांमध्ये वापरात असल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संबंधित मोबाईलचा मागोवा घेत अखेर ते हस्तगत केले. आज 23 मे 2026 रोजी खोपोली पोलीस ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात हे सर्व मोबाईल त्यांच्या मूळ मालकांकडे सुपूर्द करण्यात आले. हरवलेली मौल्यवान वस्तू पुन्हा मिळाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त करत खोपोली पोलिसांचे आभार मानले. दरम्यान यापूर्वीही खोपोली पोलिसांनी 122 गहाळ मोबाईल हस्तगत केले होते. आतापर्यंत एकूण 162 मोबाईल फोन सुमारे 40,31,300 रुपये किमतीचे शोधून मूळ मालकाकडे सुपूर्द करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. हे उल्लेखनीय कामगिरी रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली खोपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कॉन्स्टेबल अमोल राठोड, रामा मासाळ, निलेश कांबळे, वाल्मिक वाडगे, शुभम जाधव, किरण देवकाते, आकाश डोंगरे, समीर पवार आणि प्रशांत दबडे यांनी अथक परिश्रम आणि तांत्रिक कौशल्याच्या जोरावर यशस्वीपणे पार पाडले. सम्राट मराठी लाईव्हसाठी जतीन मोरेसह ब्युरो रिपोर्ट, खोपोली. तुम्ही पाहत आहात सम्राट मराठी लाईव्ह.